प्रवास भावगीतांचा याचा उपविभाग 16 मध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. भावार्थ अचूक समजून गाणाऱ्या सुमनताईंना आपल्या गायनाच्या मर्यादा ठाऊक होत्या. त्यामुळे त्यांनी शास्त्रीय संगीत व नाट्य संगीत यामध्ये फार योगदान दिलेले नाही. ताना, पलटे, हरकती, टिपेचा आवाज, मादकता या गोष्टी सुद्धा त्यांनी आपल्या गायनात टाळलेल्या आहेत. त्यांचे गायन हे झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यासारखेच आहे. संगीतकार विश्वनाथ मोरे यांनी सुमनताईंच्याकडून अनेक सुंदर गीते गाऊन घेतलेली आहेत. शब्द शब्द जपून ठेव, तुला ते आठवेल का सारे, विसरशील तू सारे यासारखी अनेक सुंदर आणि भावपूर्ण गीते अजूनही टवटवीत असून रसिकांच्या मनात आपले स्थान टिकवून आहेत. चुमक चुम नाचे नाचे नर्तकी, चुमक चुम नाचे चुमक चुम नाचे नाचे नर्तकी, चुमक चुम नाचे नाचे नर्तकी. शृंगारातून आले धावून, शृंगारातून आले धावून, स्वर्गातला नीलके सारखी. चुमक चुम नाचे नाचे नर्तकी, चुमक चुम नाचे नाचे नर्तकी. सुमनताईंच्या गाण्यांना मोठे पुरस्कार मिळाले नाहीत किंवा त्यांच्या कर्तृत्वाच्या मानाने त्यांना लोकप्रियता थोडी कमी मिळाली असे म्हणावे लागेल. वसंत पवार या प्रतिभावंत संगीतकारांकडे सुमनताईंनी गायलेली मराठी गीते लोकप्रिय आहेत. सुभद्रा हरण, मानिनी या चित्रपटातील गीतांचे सौंदर्य शब्दातीतच आहे. सुमनताईंच्या सुरात लताची छाया आहे अशी बोचरी टीका त्यांना काही वेळा सहन करावी लागली. याचा सल मात्र त्यांना नेहमी राहिला. शुद्ध दैव लीला
गीतकार पी सावळाराम आणि संगीतकार वसंत प्रभू यांच्याकडे आपल्या लोभस आवाजामध्ये सुमनताईंनी पिवळी पिवळी हळद लागली यासारखी सुंदर गीते गायलेली आहेत. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते जिथे सागरा. दैवजात लाभलेला सुरेल भावपूर्ण आवाज सुमनताई यांनी मनस्वीपणे जपला. त्या सोज्वळ स्वरांची कारकीर्द अखंड निर्मळ राहिली. त्यांची प्रतिमा कधी डागाळली नाही किंवा वादग्रस्त विषयामध्ये अडकली सुद्धा नाही. आकाश पांघरून जग शांत झोपले घेऊन एक तारी गातो कबीर डोळे. आकाश पांघरून संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे सुमनताईंनी बोलकी बाहुली या चित्रपटासाठी गाणी गायलेली आहेत. अरुण दाते यांच्या समवेत पहिलीच भेट झाली हे गाणे सुद्धा अतिशय लोकप्रिय झाले. उतरली सांजही धरेवरी उतरली सांजही धरेवरी मी उभी घेऊनी कळश करी मी उभी घेऊनी कळश करी उतरली सांजही धरेवरी उतरली सांज. पहिलीच भेट झाली, पहिलीच भेट झाली, पण ओढ ही युगांची जादू अशी घडेही, जादू अशी घडेही, या दोन लोचनांची जादू अशी घडेही. अस्सल भावगीत गायक प्रत्येक गाण्यामध्ये गाण्यातील भावाला
साजेचे सूर ओततो नव्हे, तो प्रत्येक वेळी स्वतःचा नवा स्वर घडवीत असतो. सुमन कल्याणपूर यांना ही किमया साधलेली आहे. त्यांनी गायलेली भावगीते लोकप्रिय होण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण आहे. जिथे जातो तेथे तू माझा संगाती, जिथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविशी हाती धरून या, चाल वाटे आम्ही तुझाची आधार, चालविशी भार सवे माझा, जिथे जातो तेथे तू माझा संगाती. गाण्यातील भावार्थ अचूक समजून गाणाऱ्या सुमनताईंचे गीतकार अशोक परांजपे आणि संगीतकार अशोक पत्की यांच्याशीही सुंदर सूर जुळले. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, नाविकारे वारा वाहेरे, एकदाच यावे सखया, वाट इथे स्वप्नातील संपली जणू, पैल तिरी राना माझी, दारी पाऊस पडतो, यासारखी एकापेक्षा एक अशी सुंदर भावगीते रसिकांना दिलेली आहेत. कुणीतरी पाहे बाई चोरून या ग, कुणीतरी पाहे बाई चोरून या ग, मी थांबले, मी तर थांबले ग, लाजून या ग, मी तर थांबले ग, लाजून या. कुणीतरी पाहे बाई चोरून या ग, मी थांबले, मी तर थांबले ग, लाजून या ग, मी तर थांबले ग, लाजून या. सुमनताईंनी आपल्या आवाजाचे माधुर्य जपलेले आहे आणि संगीत प्रेमींना मंत्रमुग्ध केलेले आहे. मराठी संगीत सृष्टीतील हा एक अमूल्य ठेवाच आहे. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी अनेक सुंदर गाणी गायलेली आहेत. एक एक पाऊल उचले, एक एक पाऊल उचले, चाल निष्ठराने, एक एक पाऊल उचले, चाल निष्ठराने, नको बावरून जाऊ नियतीचा भयाने. बात पाहते दारी, बात पाहते दारी, बात पाहते दारी. दिन रात फुले निखिल, दरवळे भोवती गंध, दिन रात फुले निखिल, दरवळे भोवती गंध, रोधिले कान पण माझे, मला त्यात भये अंधारी, वाट पाहते दारी. भावगीतांच्या सुवर्ण काळामध्ये सुमनताईंनी अनेक सुंदर भावगीते गायलेली आहेत. त्यांच्या गीतांमध्ये गोडवा, स्थिरता, भावदर्शन याचे अनोखे मिश्रण आपल्याला दिसते. त्यांनी गायलेली युगुल गीते त्या मानाने आपल्याला कमी आढळतात. दुःख मोडले
तुझी संवेदना उमलले कणवी भावना उमलले कणवी भावना प्रीत है डोळ्यात माझा गीत ते ओठावर रे प्रीत है डोळ्यात माझा गीत ते तुझ्या हृदयात आहे तू असावी अंतरी प्रीत है डोळ्यात माझा गीत ते आपला आवाज हा आपलाच आहे हे ओळखून सुमनताई गायल्या. त्यामुळेच आजही त्यांच्या आवाजाची आणि त्यांनी गायलेल्या गीतांची मोहिनी रसिकांवर आहे. त्यामुळे सुमन कल्याणपूर या सुमन कल्याणपूरच राहिल्या आणि कुणी प्रति सुमन निर्माण झाली नाही. आपल्या सात्विक वागणुकीमुळे सुमनताई मायावी नगरीतील गढूळ वातावरणात अलिप्तच राहिल्या. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना अशा वातावरणात काम करण्यामध्ये आपल्याला आनंद मिळणार नाही हे लक्षात घेऊन त्या गीत गायनापासून दूर झाल्या. अलिप्त आणि निरपेक्ष जगणे त्यांनी पसंत केले. मुला माणसात माझ्या विठ्ठल सादेरा मुला माणसात माझ्या विठ्ठल सादेरा दिनांचा कैवारी दुःखिता सोयरा मुला माणसात माझ्या विठ्ठल सादेरा. प्रवास भावगीतांचा याच्या 16 या भागाला येथे आपण पूर्णविराम देऊन पुढील भाग क्रमांक 17 कडे वळूया.
धन्यवाद.